नाशिकमध्ये एबी फॉर्मच्या साठी एक वेगळाच थरार पाहायला मिळाला आहे। हा थरार आणि राडा चक्क भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घातला। नाशिक मुंबई महामार्गावर हा राडा झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांना उमेदवारांनी घेरलंय आणि या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सीमा हिरे सुद्धा उपस्थित होत्या। सुनील केदार यांची गाडी अडवण्यात आली आहे। सीमा हिरे त्या गाडीमध्ये बसल्या होत्या। किरण गोटूर यांच्यापर्यंत जाऊयात। किरण गोटूर आपले सहकारी प्रतिनिधी आणि निमित्तानं जोडले आहेत। किरण, नाशिकमध्ये इतक्या स्तराची भांडणं व्हावीत याला जबाबदार कोण? गिरीश महाजनांचं नेतृत्व कमी पडतंय का? प्रसाद सर, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। आज सुद्धा अनेक राजकीय दृष्ट्या हे नाट्यमय घडामोडी जे आहेत ते नाशिकमध्ये घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणजे ज्या इच्छुक उमेदवारांना भाजपने तिकीट नाकारले असे अनेक इच्छुक उमेदवारांनी आज आक्रमक भूमिका घेत तुम्ही बाहेरून आलेल्या अनेक जे वेगवेगळ्या नेत्यांना तिकीट दिलं पण जे भाजपमध्ये आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत अशा उमेदवारांना तिकीट नाकारलेलं आहे अशा पद्धतीचं जाब विचारत आक्रमक भूमिका घेतलेली होती। मुंबई आग्रा महामार्गावरती थरार नाट्य सुद्धा हे घडल्याचं बघायला मिळालेलं होतं। आमदार सीमा हिरे यांच्या अनेक जे समर्थक असलेले इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म जे आहे ते भाजपकडनं देण्यात आलेलं नव्हतं। त्यांनी थेट मुंबई आग्रा महामार्गावरती भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांची गाडी अडवली आणि त्या गाडीचा ताबा जे आहे ते सीमा हिरे यांनी घेतला आणि त्यानंतर आपले जे इच्छुक जे उमेदवार आहेत, समर्थक आहेत, त्यांना सीमा हिरे यांनी जे आहे ती एबी फॉर्म हे दिल्याचं एकूणच अशा पद्धतीच्या घटना हे नाशिकमध्ये घडल्याचं आपल्याला बिलकुल म्हणजे थोडक्यात काय करण तर जवळपास तिथल्या स्थानिक अध्यक्षाकडून शहर अध्यक्षाकडून जे एबी फॉर्म आहेत ते बळकावण्यात आले। धन्यवाद।